बिग बॉस मराठीचा यंदाचा 6वा सीझन हा राकेश बापट याने गाजवला। सीझनची विजेती तन्वी ठरली असली तरी राकेश जिंकावा असं मनोमनी लाखो चाहत्यांना वाटत होतं। राकेश बापट बिग बॉसच्या घरात असताना बिग बॉसच्या घराबाहेर त्याच्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या। त्याच्या पहिल्या पत्नीचं वक्तव्य, शमिता शेट्टीसोबत त्याचं झालेलं अफेअर, अशा अनेक चर्चा बाहेर रंगत होत्या। त्यामुळे बिग बॉसच्या घराबाहेरही राकेश बापट कायम चर्चेत राहिला। राकेश हा सिंगल असल्यामुळे त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं। राकेशने लवकरात लवकर लग्न करावं अशीही चाहत्यांची इच्छा आहे। त्यातच राकेश बापट आणि लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या लग्नाची अफवा व्हायरल झाली। बिग बॉस मराठी 6च्या दरम्यान मे महिन्यात या दोघांचं लग्न ठरण्याचा दावा करण्यात येत होता। हा दावा आता लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनं फेटाळला आहे। अशा प्रकारच्या अफवा पसरवू नका असं तिनं म्हटलंय। सोबतच राकेश बापट बहीण शीतल बापटने देखील एका मुलाखतीत ही बातमी फेटाळली आहे। राकेशनेही ही बातमी फेटाळली आहे। बाहेरच्या चर्चांची त्याला माहिती नव्हती आणि सध्या लग्नाचा कोणताही प्लॅन नाही असे स्पष्ट करत त्याने ही अफवा असल्याचं सांगितलं आहे। त्यामुळे यात काहीच तथ्य नसल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे राकेश बापट पुन्हा कधी लग्न करणार असा बिग बॉस 6चा सीझन तन्वी कोलते हिने जिंकला आहे। पण राकेश बापटने हा सीझन जिंकायला हवा होता असं किती जणांना वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।